मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये अस्मिता काही गप्प राहत नाही. महिपत शिखरेला आता ती खूप बोलत असते. म्हणते या अक्कलशून्य महिपत शिखरेने आयुष्यात कधीतरी चांगलं काम केलं आहे. आणि तुला सांगू का, त्या महिपत शिखरेला खरं तर काही कळतच नाही. मला ना त्याची अशी डोक्यात तिडीक जाते ना, कारण त्याने माझ्या डॅडला फसवलंय आणि त्यासाठी तो नरकातच जाणार आहे. आता इकडे प्रिया खूपच घाबरते. तर नागराज, महिपत आणि साक्षी हे तिघेही आता अस्मिताचं बोलणं ऐकून भयंकर चिडलेले असतात. तर प्रियाचीच यामध्ये आता कोंडी झालेली असते. पुढे आता अस्मिता आता रागातच म्हणते, बरं झालं, पण यावेळेस त्या महिपत शिखरेच्या कुजलेल्या मेंदूतून काहीतरी निघालं आणि त्या आश्रमावरचा स्टे त्याने उठवलाच. इकडे आता महिपत खूप चिडलेला असतो आणि तो उठायला जातो, तेव्हा साक्षी आता त्याला अडवते. महिपत आता खूप चिडलेला असतो. मग आता इकडे अस्मिता म्हणते, पण बरं झालं, त्या सायलीला असंच हवंय, अशीच अद्दल घडायला हवी आहे. मग अस्मिता पुढे आता म्हणते, त्या महिपत शिखरेची पापना अशी धुतली जाणार नाही सहजासहजी. आता महिपतचा राग मात्र अनावर होतो. मग तो आता रागातच म्हणतो, असं म्हणून आता तो मोठ्याने बोलणार असतो. तेव्हा आता नागराज त्याचबरोबर साक्षी दोघेही त्याला पटकन गप्प करतात. त्याचवेळी आता प्रिया पटकन फोन देखील ठेवते. मग आता रागातच महिपत म्हणतो, फोन ठेवला की नाही सांग बरं. पण ही अस्मिताना खूप चुरूचुरू बोलतीये. आता तिला म्हणावं, एका सेकंदात तुला कुठच्या कुठे गायब करून ठेवेन. अख्खे सुभेदार जरी शोधायला निघाले ना, तरीही तुझा तुकडा सुद्धा सापडणार नाही. तेव्हा नागराज महिपतला समजावतो, पण तू का रे चिडतोस एवढा? ती अस्मिता तुझ्यासाठी काय एवढी महत्वाची आहे का? तू तिच्याकडे दुर्लक्ष कर ना. तेव्हा साक्षी म्हणते, काय अहो अण्णा, तुम्ही काय एवढं घेऊन बसलात? किती महत्त्वाचा दिवस आहे आपल्यासाठी आणि एवढ्या महत्त्वाच्या दिवशी आपला आनंद स्पॉईल करायचा आहे का? तेव्हा महिपत आता गप्प बसतो. मग त्यानंतर आता प्रिया म्हणते, तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करा, परंतु आम्हाला आता निघावं लागेल. तेव्हा नागराज विचारतो, काय ग, आम्हाला म्हणजे कुणाला? तू निघ, मला नाही यायचंय. आता साक्षीला तिचा प्लॉट मिळाला आहे म्हटल्यावर आता जोरदार सेलिब्रेशन करायचंय, आम्हाला मोठी पार्टी सुद्धा करायची आहे. तेव्हा साक्षी आता हसते. मग पुढे आता प्रिया रागातच म्हणते, तुम्ही इथे बसून सेलिब्रेशन करणार आणि मी रात्रभर काय करणार? त्या प्रतिमाच्या औषधांचा वास घेत बसणार का? मला एकतर तिच्या खोलीत झोपावं लागते. मी तुम्हाला आत्ताच सांगतेय हां, रात्री अपरात्री जर मला जाग आली तर तिचा चेहरा पाहून मी जोराजोरात किंचाळेल, समजलं? ते काही नाही, पार्टी वगैरे काही नाही, तुम्ही माझ्यासोबत घरी चलायचं, समजलं? नाही तर मी त्या किल्लेदाराला पिन मारेल. तेव्हा नागराज म्हणतो, बरं बाई येतो, असं म्हणून तो आता महिपत साक्षीला सांगतो, तुम्ही तरी एन्जॉय करा, तुमचं हे सेलिब्रेशन चालू द्यात, असं म्हणून ते दोघेही आता घरी जायला निघतात. इकडे सायली झोपलेली असते. तेव्हा अर्जुन आता उठतो आणि लगेच काळा कलरचं टी शर्ट घालतो आणि हातात मास्क घेतो. पण सायली आता झोपलेली असल्यामुळे तिला काही समजत नाही अर्जुन नक्की कुठे बाहेर चालला आहे. अर्जुन आता मास्क घेऊन लगेच बाहेर निघतो. तेव्हा चैतन्य बाहेरच उभा असतो. तो म्हणतो, काय रे अर्जुन, किती वेळ झालाय, तू मला बाहेरचं इथे थांबवून ठेवलंय. तू म्हणाला की मी लगेच येतो आणि एवढा वेळ लावला. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय करू अरे, मला कळतच नव्हतं, कारण मिसेस सायली खूप रडत होत्या. अगोदर त्यांना झोपवलं आणि मग पुढच्या तयारीला लागलो. तेव्हा चैतन्य म्हणतो, पण जायचं कुठे? मला म्हणाला अगोदर बाई गाडीत जायला नको, त्याचबरोबर नंतर म्हणाला काळ्या कलरचीच कपडे घाल आणि आता हे मास्क वगैरे. अर्जुन म्हणतो, तू चल, तर तुला एक सांगायचंय, चल. तेव्हा कोणत्या थीम पार्टीला जायचंय का आपल्याला, असं चैतन्य विचारतो. तेव्हा असं समज आणि मास्क घाल आणि मागे गाडीवर बस, असं म्हणून अर्जुन आता त्याला मास्क घालायला सांगतो आणि त्याचबरोबर स्वतः गाडी चालवत आता ते दोघेही कुठेतरी जातात. ते सायली मात्र अजूनही गाढ झोपलेली असते. तिला थांगपत्ता देखील अर्जुनने लागून दिलेला नसतो की मी कुठे निघालोय. तर दुसरीकडे आता महिपत हा फोनवर बोलत असतो आणि मग त्यानंतर फोन ठेवतो. तेव्हा तेथे आता त्याची माणसं येतात. ते आता तेथे दारू घेऊन आलेले असतात. तेव्हा महिपत म्हणतो, छान काम केलं हा पठ्ठ्यांनो, पण आता तुम्ही सुद्धा आमच्या पार्टीमध्ये सहभागी व्हायचं. आणि अजून एक गोष्ट, ते चणे शेंगदाणे वगैरे आणलं की नाही? मग आता ते दोघेही म्हणतात, हो आणलं आहे
आहे सगळं. मग आमचं पार्टी झाल्यानंतर आम्हाला छान जेवायला पाहिजे एकदम चमचमीत, आणि भाकरी तर पाहिजेच पाहिजे, असं आता महिपत त्या दोघांना सांगतो. ते दोघेही आता हो असं म्हणून तेथून जायला निघतात. इकडे आता महिपत हा लगेच जजला फोन करतो आणि फोन केल्यानंतर म्हणतो की अहो जज साहेब या ना, आम्ही तर रेडीच आहोत. कधी एकदा तुम्ही पाय ठेवताय आणि आपली पार्टी सुरू होती असं होतंय. मग तेवढ्यातच साक्षी आता तेथे येते. तेथे आल्यानंतर अण्णांना थँक्यू अण्णा असं म्हणून मिठी मारते. त्यावेळी तो म्हणतो काय झाले काय अगं, बापावर खूपच प्रेम उतू चाललंय. मग आता ती म्हणते अण्णा तुम्ही असं काम केलंय ना, तुम्हाला माहीत आहे ना हे रिसॉर्ट माझ्यासाठी माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणून. त्यावेळी अण्णा म्हणतो हो. पुढे आता ती म्हणते आज तुमच्यामुळेच मला माझं ते स्वप्न पूर्ण होताना दिसतंय. ती आता त्याची स्वप्न रंगवत राहते आणि म्हणते द बेस्ट रिसॉर्ट इन एशिया. खूपच आनंद झालेला असतो. तेव्हा महिपत म्हणतो ते तर आहेच. पुढे आता तो म्हणतो की कसं आहे ना, आपलं महत्त्वाचं काम तर झालेलं आहे, परंतु तो जज जोपर्यंत खिशात आहे ना तोपर्यंत अपूर्ण राहिलेलं काम आपण करून घेऊयात. साक्षी विचारते कोणतं? अहो तुम्हाला असं वाटतं का मला माझ्या मर्डर केसमधून तो जज सोडवू शकेल? तेव्हा 113% तो सोडवू शकणार आहे, कारण जजच्याच हातात सगळं काही आहे हे तर तुला माहीत आहे ना साक्षी. आज फक्त त्याचं विमान जरा हवेत उडू दे, मग त्याच्याकडे मी तो विषय काढतोच. त्यावेळी साक्षी म्हणते मग त्या मधुकर पाटलाला फाशीची शिक्षा कशी होईल ना ते सुद्धा पहा अण्णा. अहो अण्णा ही आश्रम केस जशी आपल्या आयुष्यातून निघून जाते ना, तीच ती मर्डर केस सुद्धा आपल्या हातून निघून जायला हवी. त्यावेळी आता महिपत म्हणतो की मी तेच सांगणार आहे बेटा, तू अजिबात काळजी करू नकोस. ते दोघेही आता त्याबद्दलच डिस्कस करत असतात. तर आता दुसरीकडे प्रिया ही रूममध्ये येते. प्रतिमा छानपैकी तिथे गाढ झोपलेली असते. मग आता मनात प्रिया विचार करते की काय कटकट आहे नाही डोक्याला कळतच नाही. तो नागराज या वयातसुद्धा पार्ट्या करत बसलाय आणि माझ्या थिएटरमध्ये इथे प्रतिमा नावाची हॉरर फिल्म लागली आहे, हिला छळायला काहीतरी शोधलंच पाहिजे असं म्हणून तिच्या डोक्यात एक प्लॅन येतो आणि ती जोरातच दारात आपटते. तेव्हा प्रतिमा आता दाराचा आवाज ऐकून पटकन उठते आणि म्हणते आई सॉरी तू झोप. त्यानंतर आता ती काहीतरी मोबाईलवर पाहत असते आणि जोराजोरात हसत असते. तेव्हा प्रतिमाला आता सारखा डिस्टर्ब होत असतो. तेव्हा ती आता म्हणते तन्वी जरा आवाज कमी करतेस का? मग आता प्रिया अजिबात तिचं बोलणं ऐकतच नाही. तेव्हा आता प्रतिमा उठून बसते आणि म्हणते तन्वी अगं प्लीज आवाज जरा कमी करतेस का बेटा? तरीही प्रिया आता ऐकतच नसते. ती तिच्याच आपली धुंदीत असते, कारण तिने आता मनातून ठरवलेलं असतं काहीही झालं तरी प्रतिमाला त्रास द्यायचाच. तेव्हा आता प्रतिमाला ते सहन होत नाही म्हणून प्रतिमा आता तिच्या जवळ जाते आणि लगेच तिचा तो फोन काढून घेते. प्रियाला आता धक्काच बसतो. ती विचारते आई अगं माझा फोन तू का काढून घेतलास? प्रतिमा म्हणते अगं मी तुला सांगत होते जरा आवाज कमी कर, तू ऐकलंच नाहीस. तेव्हा आता प्रिया म्हणते अगं सॉरी आई, मी ऐकलं नाही खरंच, मी असं मुद्दाम नाही केलं अगं या आवाजातनं मला तुझा आवाजच ऐकू आला नाही. सॉरी आई, अगं तू झोप असं म्हणून तिला ती झोपायला सांगते. तेव्हा आता प्रतिमा झोपल्यानंतर प्रिया पुन्हा म्हणते आई गुड नाईट. मग आता प्रतिमा तिला इशारा करून गुड नाईट म्हणते. तुझी प्रत्येक रात्र मी तुला अशीच छळणार आहे, म्हणजे तू मला स्वतःहून म्हणशील की तुझ्या रूममध्ये झोपायला जा असं प्रिया आता म्हणते. त्याच वेळी रागातच प्रतिमाकडे पाहते. इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही आता सिक्रेट मिशनवर असतात. मग अर्जुन जरा बाजूलाच गाडी उभी करतो. चैतन्य त्याला विचारतो अरे इथे का गाडी उभी केली आणि ते काय करायचंय आपल्याला? मग आता आपल्याला जरा इकडेच गाडी उभी करावी लागेल असं आता अर्जुन चैतन्याला म्हणतो. तेव्हा चैतन्य म्हणतो अरे मला काहीतरी आयडिया देशील का? आपण कुठे चाललोय, नक्की काय करतोय? त्यावेळी आता तू चल फक्त माझ्याबरोबर अर्जुन म्हणतो. दुसरीकडे आता महिपत, साक्षी आणि जजची पार्टीच सुरू असते. त्याचवेळी चिअर्स असं म्हणून आता सर्वजण एकमेकांना चिअर्स करतात. महिपत आता म्हणतो खूप खूप अभिनंदन जज साहेब. तेव्हा जज म्हणतो की माझं कशाबद्दल अभिनंदन, तुमचा प्लॉट मोकळा होतोय, उलट तुमचंच अभिनंदन. तेव्हा
तुमचं रिसॉर्ट आता होणार आहे ना, असं जेव्हा जज म्हणतो त्याच वेळी महिपत आता त्याला ऑफर देतो की त्याच रिसॉर्टमध्ये आम्ही कायमची तुम्हाला सूट देणार आहोत आणि जेणेकरून तुमचा बँक बॅलन्ससुद्धा वाढेल. तर जज म्हणतो तुम्ही आता जो मला फ्लॅट देणार आहात ना त्याबद्दलही माझं अभिनंदन करा. महिपत साक्षी एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा जज आता आश्चर्याने विचारतो देणार आहात ना नक्की फ्लॅट? त्यावेळी ऑफकोर्स जज साहेब असं साक्षी हसतच म्हणते, कारण आम्ही फक्त प्रॉमिसेस करत नाही तर ती पाळतो सुद्धा. तुमच्या फ्लॅटच्या कीज लवकरच तुमच्या हातात असतील. तेव्हा साक्षीचं हे बोलणं ऐकून आता जज प्रचंड खुश होऊन जातो. तेव्हा पुढे आता महिपत म्हणतो तुम्ही आमची अशीच कामं करत राहा जज साहेब, म्हणजे त्या फ्लॅटच्या पार्किंगमध्ये उभी राहायला गाडीसुद्धा लवकरच तेथे येईल. तेव्हा महिपतच्या या बोलण्याने जज अजूनच हुरळून जातो. दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही आता साक्षीच्या घराजवळ आलेले असतात. चैतन्य म्हणतो हे काय अरे, तू साक्षीच्या घराजवळ आणलंस मला? मग आता अर्जुन म्हणतो मास्क लावा अगोदर व्यवस्थित आणि तो खाली कर. तेव्हा आता चैतन्य लगेच तो मास्क आपला व्यवस्थित तोंडाला कवर करून घेतो. इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही लगेच आतमध्ये उडी टाकतात आणि त्या खिडकीजवळ येऊन उभे राहतात. तर आता महिपत हा जजला जबरदस्तीने हा दारू पाजत असतो. मग आता जज म्हणतो नको मला एवढी नाही सहन होणार. तेव्हा महिपत म्हणतो माझ्याकडे आला आहात ना सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा अर्जुन हळूच पडदा आता बाजूला करतो. त्यामुळे आता त्याला आतमध्ये नक्की काय प्रकार चाललाय, नक्की या तिघांची पार्टी चालली हे सगळं काही दिसतं. मग आता चैतन्य देखील हळूच पाहतो. तर आता त्याला समजतं अर्जुनने इकडे नक्की कशासाठी आपल्याला आणलंय. तेव्हा आता त्याला जज समोर पार्टी करताना महिपत बरोबर दिसतो आणि त्याला तर धक्काच बसतो. मग आता तो म्हणतो हा जज इथे काय करतोय अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो की हे चालले करप्शन. अरे तुला माहीत आहे का, हे अगोदरच मला सगळं माहीत होतं, परंतु मी तेथे काही बोललो नाही. मला माहीत आहे हे. तुला काय वाटतं अरे चैतन्य, या आश्रमावरचा स्टे असाच उठला असेल का? नाही, या महिपतने करप्शन केलं, जजला विकत घेतलं आणि त्यांच्या मनासारखा निर्णय दिलाय. आता हा महिपत शिखरे आणि जज यांचं सत्य मी जगासमोर कसं आणतो ना ते बघच तू, असं म्हणून ते आता खाली वाकून चाललेले असतात. त्यानंतर अर्जुन आता म्हणतो बघ मी या दोघांचं सत्य कसं जगासमोर आणतो, असं म्हणून आता तो लगेच मोबाईलमधील तो व्हिडिओ ऑन करतो. तर आता पुढे जजला पूर्णपणे चढलेली असते. तेव्हा तो म्हणतो महिपत साहेब, अहो या आश्रमावरचा स्टे उठवणं एवढं सोपं नव्हतं, परंतु तुम्ही आमदार साहेबांबरोबरच चक्क सेटिंग लावलीत. अहो आमदार साहेबांनी फोन केला म्हणूनच तुमच्या फायद्याचा निर्णय मला द्यावा लागला. तेव्हा हे सगळं अर्जुन आता शूट करून घेत असतो. तर चैतन्याला आता मोठा धक्काच बसतो की बापरे, या महिपतने कुणाकुणाला सेटिंग लावली हे कळतच नाही. पुढे साक्षी आता म्हणते अहो आमचा विश्वासच होता तुमच्यावर जज साहेब की तुम्ही आमचं काम करणारच, म्हणूनच आम्ही आमच्या रिसॉर्टमध्ये परमनंट सूट दिला आहे तुमच्या नावाने. तेव्हा जज आता आनंदाच्या भरात अजूनच ड्रिंक करत असतो. दुसरीकडे कल्पना आता रूमच्या बाहेर येते आणि अर्जुनच्या रूमकडे पाहते. त्यावेळी ती पाणी आणायला चाललेली असते. तिला आश्चर्य वाटतं अर्जुनच्या रूमचं दार एवढ्यापर्यंत उघडं कसं एवढ्या रात्रीपर्यंत, जाऊ दे तो काम करत असेल. तर दुसरीकडे महिपत आता जजला म्हणतो घ्या घ्या अजून घ्या, अहो तुम्हाला हवी तेवढी घ्या, आज आपलं सेलिब्रेशन आहे ना सुरू. तेव्हा साक्षी आता लगेच उठते. मग आता ती अण्णाजवळ येते. तेव्हा अर्जुनला वाटतं ती आपल्याकडे पाहिल, या विचाराने तो पटकन आता पडदा सरळ करून ठेवतो. इकडे आता साक्षी अण्णाजवळ येत म्हणते अण्णा आपलं ते महत्त्वाचं काम आहे ना त्याबद्दल सुद्धा यांच्याबरोबर बोला ना जरा प्लीज. तेव्हा अर्जुन लगेच आपला व्हिडिओ ऑन करतो. कडे कल्पना आता जरा दबक्या पावलांनीच रूमकडे जायला निघते. गेल्यानंतर हळूच अर्जुनला आवाज देते, परंतु अर्जुन तेथे नसतो. सायली एकटीच बेडवर झोपलेली असते. मग नंतर आता ती म्हणते बापरे ह्या उषा अशा का मांडल्या आहेत. ती आता म्हणते की कळतच नाही यांनी अशा उषा दोघांच्या मध्ये का मांडल्या असतील. दुसरीकडे महिपत आता म्हणतो जज साहेब अजून एक खूप महत्त्वाचं काम आहे. तेव्हा जज म्हणतो की महिपत साहेब अहो तुमच्या सेवेसाठी तर मी नेहमीच तत्पर असतो, तुम्हाला माहीत असेल, तुम्ही फक्त सांगा आणखी मी काय करू. तर अर्जुन हे सगळं व्हिडिओ शूट करून घेत असतो.
तर दुसरीकडे आता कल्पना ही आश्चर्याने सायलीकडे पाहतच असते. तिला तिचं काही सुचत नसतं, नक्की यांचं काय चाललंय. दोघेही बेडवर एकत्र झोपतायत, परंतु दोघांच्यामध्ये उषा असतायत. दुसरीकडे जजला खुश करण्यासाठी आता वेगवेगळे छान छान असे पदार्थ आणले जातात. तेव्हा जज म्हणतो, बापरे, पनीर, चिकन तंदुरी, असं म्हणून तो आता खाऊ लागतो. तेव्हा साक्षी आता रागातच त्याच्याकडे पाहते, कारण महिपत आता महत्त्वाचा विषय त्याच्याकडे काढणार असतो. तो म्हणजे आता साक्षीने जो काही विलासचा मर्डर केला आहे त्या खुनाविषयी त्यांचं बोलणं आता सुरू होणार असतं. अर्जुन आता ते सर्व बोलणं रेकॉर्ड देखील करणार असतो, पण तेवढ्यातच कल्पनाचा त्याला सारखा सारखा फोन येतो. मग आता तो हळूच म्हणतो, मम्मा अजून जागी आहे आणि मला फोन का करते ती, असं म्हणून तो आता फोन कट करतो. दुसरीकडे कल्पनाला आता खूप टेन्शन येतं. अर्जुन म्हणतो, मी नंतर कॉल करतोच तिला, पण आता नाही मी रिसीव करू शकत. तर दुसरीकडे आता कल्पना म्हणते, अर्जुनने फोन का कट केला असेल कळतच नाही. मला असं वाटतंय तो चैतन्य बरोबर असेल. या विचाराने ती लगेच आता चैतन्याला कॉल करते. इकडे आता जज म्हणतो, अहो माझा तर घसाच कोरडा पडायला लागला होता, म्हणून परत जरा ओला केला. आता बोला बरं, नक्की काय प्रॉब्लेम आहे. त्यावेळी आता महिपत म्हणतो, अहो प्रॉब्लेम माझा नाही आहे, अहो प्रॉब्लेम तर माझ्या पोरीचा झालेला आहे. तेवढ्यातच आता चैतन्याच्या मोबाईलचा आवाज येतो. मग आता महिपत लगेच उठतो आणि सावध होतो. तेव्हा कोण आहे रे, कोण आहे रे, असं म्हणून तो जोराजोरात ओरडतो आणि लगेच खिडकीजवळ देखील येतो. तोपर्यंत आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही पळून गेलेले असतात. मग महिपत जरा घाबरतोच. दुसऱ्या दिवशी आता सायली ही झोपेतून उठते, परंतु तिने आता धसकाच घेतलेला असतो. त्यामुळे ती आता माझं घर असं म्हणून जोरातच ओरडते आणि उठते. समोर पाहते तर तिथे कुणीही नसतं. मग आता ती रडते आणि म्हणते, मला असं वाटलं होतं दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मला माझं घर पुन्हा मिळेल, तू रात्रभर मला खूप विचित्र स्वप्न पडत होती. आता माझं घर महिपतच्या घशात जाणार हे सत्य मी कसं पचवू. मनात आता सारखे सारखे विचार येत असतात की आश्रम आता पाडला जाणार, कसं सहन करू की आश्रम पाडला जाणार आहे. त्यावेळी आता इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही तो व्हिडिओ पाहत असतात आणि हसत असतात. अर्जुन म्हणतो, मी तुला हा व्हिडिओ मेल केला आहे. मग आता चैतन्य म्हणतो, मी डाउनलोड करून ठेवतो. अर्जुन पुढे म्हणतो, मी माझ्या सर्व डिव्हाइसेसला सेव्हसुद्धा करून ठेवलाय. तेव्हा कसला फॅन्टॅस्टिक पुरावा आपल्याला सापडलाय, खरंच याचा फायदा आपल्याला नक्कीच आता करून घेता येईल, चैतन्य म्हणतो. अर्जुन म्हणतो, मी तर फायदा करून घेणारच आहे. आता ते दोघेही सकाळपासून काम करत असतात. आता विमल त्या दोघांना कॉफी देते. तेव्हा याची खरंच गरज होती आता, असं चैतन्य म्हणतो. तेवढ्यातच आता कल्पना तेथे येते आणि म्हणते, अरे अर्जुन, विमलने तुम्हाला कॉफी दिली आणि मग सायली कुठे आहे, सायली उठली नाही का अजून. त्यावेळी आता तो म्हणतो, नाही ना मम्मा, अजून सायली उठलेली नाहीये. आश्रम पाडला जाणार या विचाराने ती खूप वेळ झालं रात्री झोपली नव्हती. कसंबसं तिला झोपवलं आणि मग आत्ता उशिरापर्यंत झोपलीये. मग म्हटलं की तिला उगीच डिस्टर्ब करायला नको झोपू देत. आता कल्पना म्हणते, बरं केलं बाळा तू, अरे आपलं माहेर उद्ध्वस्त होणार या विचाराने एका मुलीला कशी झोप येईल सांग बरं. आणि तसंही गेली 2-3 दिवस ती खूप अपसेट आहे. मग चैतन्य म्हणतो, बरं मावशी आम्ही निघू का. चैतन्य आणि अर्जुन हे दोघेही आता ऑफिसला जातात. तेवढ्यातच सायली आता तेथे येते आणि म्हणते, आई सॉरी हा, मला उठायला जरा उशीर झाला. कल्पना म्हणते, काही हरकत नाही बाळा, मग आता मी यांच्या नाश्त्याचं अगोदर पाहते, असं सायली आता म्हणते. तेव्हा कल्पना म्हणते, अगं ते गेले सुद्धा दोघेजण नाश्ता वगैरे करून, कारण त्यांना कोर्टात महत्त्वाचं काहीतरी काम होतं ना म्हणून. त्यावेळी कोर्टात महत्त्वाचं काम होतं आणि ते गेली सुद्धा मला न विचारता, असं सायली आता म्हणते. पण आता तिला टेन्शन आलेलं असतं की अर्जुनला कॉफी मी दिलीच नाही, कारण तिला रोज कॉफी देण्याची सवय असते. तेव्हा कल्पना म्हणते, अगं सायली बाळा, तू किती टेन्शन घेते एखाद्या गोष्टीचं, त्याची काय अवस्था करून घेतली आहे जरा पाहतेस का. अगं आजच्या दिवस तुला अर्जुनला कॉफी देता आली नाही म्हणून तुला एवढं गिल्टी वाटते, असं का करतेस बेटा. त्या दोघीही पुन्हा आश्रमाचा विषय काढतात. तेव्हा सायली म्हणते, मला सहनच होत नाहीये माझा आश्रम पाडला जातोय ते पाहून. त्यावेळी आता कल्पना म्हणते, पण बाळा तुला आता मनाची तयारी करावी लागेल ना, कारण तुला ते आता घर पुन्हा कधीही दिसणार नाहीये. तेव्हा सायली आता कल्पनाला म्हणते,
हो आई, आजची सकाळ तर आमच्या हातात आहे ना, म्हणजे मी एकदाच आश्रमात जाऊन येऊ का? तिथल्या फुलं झाडं अगदी निरखून पाहते, तिथल्या पायरीवर एकदा डोकं टेकवते आणि तिथल्या भिंतींना जरा स्पर्श करते. कल्पना म्हणते, तुला जर बरं वाटत असेल ना सायली, तर तू जाऊ शकतेस, परंतु एकटी जायचं नाही. सायली म्हणते, कुसुमताईंना घेऊन जाते, कारण तिची पण मनस्थिती माझ्यासारखीच आहे. तेव्हा कल्पना लगेच कुसुमला कॉल करते. कुसुम इकडे कॉल रिसीव करते आणि विचारते, काय गं, बोल ना सायली. मग आता सायली विचारते, कुसुमताई, अगं आपण काम सुरू होण्या अगोदर लवकर आपल्या घराकडे जाऊन येऊ ना गं, बघू ना डोळे भरून आपल्या घराला. तेव्हा कुसुम म्हणते, हो मलाही असंच वाटते अगं सायली. तेव्हा सायली म्हणते, हो मी लगेच निघते, तू आपल्या घराजवळ भेट मला. ती आता फोन ठेवते आणि कल्पनाचा निरोप घेऊन जायला निघते. त्यानंतर त्या दोघीही आश्रमाकडे येऊन पोहोचतात आणि अगदी डोळे भरून आश्रम पाहत असतात. तेव्हा आता सायलीला सगळे ते जुने क्षण आठवू लागतात की जेव्हा एकदा मी निर्जळी उपवास केला होता, पण माझ्याच लक्षात नव्हतं की तो उपवास मी केलाय म्हणून. संध्याकाळी मधुभाऊंबरोबर एवढा वेळ गप्पा मारत बसले की जेवायचं माझ्या लक्षातच नव्हतं. मग तिथे कुसुमताई आली आणि म्हणाली की तुमच्या बापलेकीच्या गप्पा मारून झाल्या असतील, तर निर्जळी उपवास केला आहे ना सायलीने, तो अगोदर सोडा, तुमच्या लेकीच्या पोटामध्ये 2-3 घास तरी जाऊ द्यात. मधुभाऊ म्हणतात की मी कसा विसरलो कळलंच नाही. तर आता त्या दोघीही रडतच आश्रमाकडे पाहत असतात आणि त्या आठवणी गोळा करत असतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता JCB तेथे आश्रम उद्ध्वस्त करण्यासाठी येतो, आश्रम पाडण्यासाठी येतो. सायली आता खूप रडते आणि थांबा प्लीज माझं ऐका असं म्हणते. पण आता महिपत आणि साक्षी हे दोघेही म्हणतात, चालवा हा JCB आश्रमावर. सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते, ती बिचारी खूप रडत असते. आता आश्रमाचं काही भाग पाडणार असतात तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो, महिपतच्या अंगावर स्टे ऑर्डर फेकतो आणि मग आश्रम वाचतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.